आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधातील शिरवाळे। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतले 4 वाटी तांदळाचं पीठ। आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि ते पूर्ण सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करेपर्यंत आपण चुलीवर टोपामध्ये गरम पाणी उकळत ठेवलंय। हे पाणी आपण थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालणार आहोत आणि हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। पाणी खूप गरम आहे, त्यामुळे लगेचच गरम ह्याच्यामध्ये हात घालायचा नाही, नाहीतर ते चटके बसणार। म्हणून चमच्यानेच असं सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं। पीठ मळता मळता पाणी पण घालावं लागतं असं, त्यामुळे एक जण पाणी घालेल आणि एक जण असं छान त्याला ढवळून घेणार। तर तुम्ही इथे बघताय मी कसं असं चमच्यानेच त्याला मिक्स करतेय। तर तुम्ही हे बघू शकता की पीठ आपण छान आता पाण्यामध्ये सगळं असं मिक्स केलेलं आहे आणि आपण आता ह्याचे गोळे करणार आहोत। तर आता गोळे करण्यासाठी काय करायचंय, हे ऑलरेडी खूप गरम आहे, त्यामुळे लगेच ह्याच्यात हात घालू नाही शकत। तर इथे थंड पाणी घेतलंय आणि त्या थंड पाण्यात थोडासा आपला हात हे करायचा आणि असं गोळे करून घ्यायचे। तर अशा आकारात हे असे गोळे करायचे आणि हे लगेच उकळत्या पाण्यात गरम ह्याच्यामध्ये टाकायचे। आणि काकी मला शिकवतीये, काकी आमची एकदम प्रो आहे या सगळ्या गोष्टीत करण्यासाठी। तर काकीने मस्त असं गोळे करायला शिकवले आणि आता आम्ही सासू सुना हे गोळे करून गरम पाण्यामध्ये घालतो। पटापटा करून टाक। तर काकी बोलली जास्त टाइमपास करू नका, पटापटा करा। पाणी हे पीठ थंड होतं कामा नये। हा, तर पीठ थंड झालं नाही पाहिजे, ते थंड होण्या अगोदर आपल्याला पटपट असे गोळे करायचे आणि गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये हे टाकायचे। तर बनवायला खूप सोपी आहे तशी ही रेसिपी शिरवळे। कधी करतात काकी हे? पहिले होळी पौर्णिमेची। होळी पौर्णिमेला पहिल्या दिवशी ही कोकणात केलेला पदार्थ आहे हा। तर आम्ही आलो गावी तर आम्ही ट्राय करतोय। तर अशा प्रकारे सगळे आपण गोळे करून पाण्यामध्ये घातले आहेत आणि आता 10 मिनिटं आपण त्याला उकळवणार आहे। 10 मिनिटं वाट बघूया। 10 मिनिटं झाले आणि काकीने आता आपण एक एक गोळ्या काढतोय। हा, तर आता हे गोळे आपण असे या मशीन मध्ये, याला शेवायची मशीन असं बोलतात, तर ते गरम गरम असे घालायचे। तर खाली एक जण असं पकडणार आणि वरनं त्याला थोडासा दाब द्यायचा आणि आता बघू शकता ते असं पडतंय आणि हे असं छान मस्त शेवई असे पडतात ते दाबाने आणि हळूहळू थोडंसं पुढे घ्यायचं। हा, बस। तर तुम्ही तर हे असे बघू शकतात, मस्त छान बारीक असे शिरवाळे आपले रेडी आहेत। हँडमेड आणि छान अशी लाकडाची जी गावीच तुम्ही बघू शकता, जसं आता मुंबईमध्ये वगैरे आपण बघतो ते जे साचे यूज केले जातात, रेडीमेड साचे असतात, तर हे जे बघू शकतो एकदम ओरिजिनल आणि हे सगळं गावीच बघायला मिळतं आणि त्याचा वापर करून छान असे हे शिरवाळे आपण इथे रेडी केले आहेत। आता हे जे आपण शिरवाळे रेडी केले आहेत ते स्टीलचं ताट किंवा त्यामध्ये ठेवले तर ते चिटकणार, त्यामुळे केळीच्या पानांचाच इथे वापर करायचा, जेणेकरून ते चिटकणार नाही। इथे बघू शकता छान आपले शिरवाळे इथे मस्त रेडी आहेत आणि छान असे ते नाजूक असे बारीक पडले की ते मला जरा जास्त आवडतात। तर आता आपण नारळाच्या दुधाचा रस करणार आहोत। नारळ आपण फोडतोय आणि आता तो नारळ आपण किसून घेणार आहोत। तर नारळ किसून झालेला आहे आणि आता आपण 1 नारळ घेतला आहे पूर्ण। तर सेम प्रमाणात आपल्याला गुळही घ्यायचा आहे। तर गुळ असं छान बारीक कापून घ्यायचा। तर इथे मी 1 वाटी गुळ घेणार आहे। आता हे आपण सगळं एकत्र मिक्सरला छान वाटून घेणार आहोत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं, त्यात 1 चमचा जिरं आणि 4-5 वेलची घालून फिरवून घेणार आहोत। तर इथे आपलं वाटण रेडी आहे, हे तुम्ही बघू शकता आणि आता आपण हे सगळं छान गाळून घेणार आहोत। तर इथे चाळणीचा असा वापर करायचा आणि हे
असं गाळून घ्यायचं, सगळा रस असा एकत्र गाळून घ्यायचा आहे. तर हे नारळाचा रस इथे रेडी आहे आणि आता आपण यामध्ये जो आपला राहिलेला गूळ आहे तो एकत्र मिक्स करणार आहोत. तर आता इथे मी गूळ घालतीये. आणि गूळ घालून झालं की चिमूटभर, अगदी चिमूटभर आपण त्यामध्ये घालणार आहे थोडंसं नावाला मीठ, अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे. आणि हे एकत्र असं ढवळून घ्यायचं. गूळ विरघळेपर्यंत हे छान ढवळत राहायचं, जेणेकरून तो गूळ पूर्ण असा तुमचा रसामध्ये एकजीव झाला पाहिजे, तो मिक्स झाला पाहिजे छान. आणि त्यानंतर जी ह्याला टेस्ट येणार आहे ती खूप माइंड ब्लोईंग असणार आहे. तर इथे आपला रस आणि शिरवाळे दोन्ही रेडी आहेत. तर आता मी इथे असं शिरवाळे घेते. केळ्याच्या पानावर मस्त असं मी ठेवलेलं आहे, ते आपण 2 घेऊया. तर इथे मी 2 शिरवाळे घेते आणि आता रस घालून त्यावर मस्त आपण याचा स्वाद घेऊया. मस्त ह्याचा सुगंध येतोय आणि हे असं एकत्र मिक्स करून आपण ते खाणार आहोत. तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.